रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज चरित्र यामध्ये आपण संत एकनाथ महाराज हे फक्त संतच नव्हते, तर आज त्यांचा पराक्रमही आपण श्रवण करणार आहोत. एकनाथ तरुण झाले होते. त्यांनी अध्यात्माबरोबरच तलवारबाजीचेही शिक्षण घेतले होते. लेखणी आणि तलवार दोन्हीही ते उत्तम चालवीत असत. गुरुवार सुट्टीचा दिवस. जनार्दन स्वामी या दिवशी काहीही काम करीत नसत. मग सारी जबाबदारी एकनाथांवर पडे, कारण स्वामी दिवसभर गुरुपादुकांसमोर समाधी लावून ध्यानस्थ बसत असत. अशाच एका गुरुवारी किल्लेदार किल्ल्याकडे येत नाहीत ही माहिती करून घेऊन किल्ल्यावर गुरुवारी शत्रूने अचानक आक्रमण केले. खबर द्यायला दूत धावत आले, पण स्वामी कुठे? त्यांनी नाथांकडे चौकशी केली. स्वामी ध्यानस्थ बसले आहेत, चला मीच येतो, असं म्हणून नाथांनी स्वामींचंच चिलखत घातलं. हुबेहूब त्यांच्यासारखाच पोशाख घातला. कमरेला तलवार बांधून गुरूंचं मनोमन स्मरण करून घोड्यावर मान ठोकली. टाच मारून घोडा भर धाव सोडला. स्वामींच्या सैन्यानं लांबून पाहिलं. त्यांना वाटलं स्वामीच येत आहेत. सारे सैन्य मोठ्या उत्साहाने शत्रूवर तुटून पडले. किल्लेदार येणार नाहीत अशा समजुतीनं शत्रू थोडा गाफीलच राहिला होता. अचानक कडवा प्रतिकार पाहून शत्रू चक्रावून गेला. एकनाथ सैन्याला प्रोत्साहन देत शत्रूला मागे रेटत नेत होते. शत्रूचे अनेक सैनिक मारले गेले. मग शत्रूने माघार घेतली. ते पळत सुटले. सापडतील तेवढे सैनिक पकडून नाथांनी कैदी बनवले. पराक्रम गाजवून विजयी होऊन एकनाथ माघारी पळाले. कैदी बरोबर आणले. वाड्यावर येऊन पोशाख उतरवून चिलखत काढून घोडा बागेत बांधून स्नान केले आणि निवांतपणे ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथांचा अभ्यास करीत बसले. संध्याकाळ झाली. स्वामींनी समाधी उतरवली. घराकडे परत निघाले. दिवसा घडलेल्या या घटनेची त्यांना माहिती नव्हती. त्यांनी पाहिलं, वाड्यासमोर हात बांधलेले कैदी केलेले शत्रूचे सैनिक आपले सैनिक त्यांच्यावर लक्ष ठेवून तावातावाने उत्साहाने आनंदाने बोलत आहेत. पराक्रमाबद्दल एकमेकांची पाठ थोपटत आहेत. काय प्रकार आहे हे स्वामींना कळेनासे झाले. त्यांनी एकनाथांना बोलावून चौकशी केली. एकनाथांनी येऊन नम्रपणे प्रथम गुरूंची क्षमा मागितली. म्हणाले, गुरुदेव क्षमा करा, कारण आपण ध्यानस्थ बसला असता शत्रूनं हल्ला केला. आपल्या परवानगी विना त्याचा प्रतिकार करण्यासाठी मी आपल्या सैन्यासह शत्रूवर तुटून पडलो. शत्रूला पार पिटाळून लावले. त्यांचे सापडलेले हे सैनिक कैद करून आपल्या समोर आणले आहेत. एकनाथांनी सांगितलेले ऐकून स्वामींना फार आश्चर्य वाटले व आनंदाने त्यांचा ऊर भरून आला. सहज म्हणून हा तलवारबाजी शिकतो काय आणि आज हा असा पराक्रम करून येतो काय? धन्य आहे या पोराची. त्यांनी नाथांना जवळ बोलावून त्यांची पाठ थोपटली. म्हणाले, एकोबा, धन्य आहे तुझी. फक्त तुझ्यामुळेच आज माझी लाज वाचली. आज तू माझ्यावरही ताण केली आहेस. शाबास. अरे, शिष्य असावा तर असा. गुरुला सर्वांगानं त्यानं आत्मसात करावं. मी धन्य धन्य झालो आज. इथून पुढं या घराची सगळी जबाबदारी तूच सांभाळायची. मी घरात अजिबात लक्ष घालणार नाही. स्वामींनी बंदी सैनिकांकडे पाहिले. सारे कैदी घाबरले. त्यांना वाटलं किल्लेदार आता आपल्याला नक्कीच देहांत शासन देणार. त्यांचे सर्वांग थरथरू लागले.
चेहऱ्यावर दीनवाणे भाव दिसू लागले. जनार्दन स्वामींच्या तोंडून आता काय हुकूम बाहेर पडतो याची ते वाट पाहत होते. स्वामी म्हणाले, एकोबा, या बिचाऱ्यांची तोंड बघ किती केविलवाणी झाली आहेत. ती तर मला बघवतच नाहीत, पण त्याहीपेक्षा त्यांच्या घरी त्यांच्यासाठी टाहो फोडणाऱ्या त्यांच्या बायका, त्यांची मुलं, त्यांचा आक्रोश माझ्या कानात घुमू लागला आहे. यांची काय चूक? सोडा त्यांना. मृत्यूच्या दारावर नजरा लावून बसलेल्या सैनिकांना तर स्वामींचा हा हुकूम ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. क्षणभर त्यांचा स्वतःच्या कानावरही विश्वास बसेना. स्वामींच्या सैनिकांनी त्यांना मोकळे केले. त्यांनी किल्ल्याच्या दरवाजाकडे धूम ठोकण्याऐवजी स्वामींकडे धाव घेतली. त्यांनी स्वामींच्या आणि एकनाथांच्या चरणावर डोके टेकले. स्वामी त्यांना उठवीत म्हणाले, बाबांनो, आता आनंदानं जा. या एकनाथांमुळे तुम्ही सुटलात. दुसरे कोणी तुम्हाला असे सोडणार नाही. मुक्त झालेले सैनिक म्हणाले, स्वामी, आम्ही आता शत्रू नाही, मित्र आहोत. केव्हाही सेवेसाठी हाक मारा, आम्ही हजर होऊ. याप्रमाणे स्वामींच्या घरची सारी व्यवस्था एकनाथ पाहू लागले. देणे घेणे, वसुली करणे, खरेदी करणे, दागिने सांभाळणे, हवे तेव्हा दागिने काढून देणे, धान्य धुन्य भरणे, घरातील वस्तू संपल्या आहे नाहीत ते पाहून त्याप्रमाणे त्यांची आणण्याची व्यवस्था करणे, घरातील काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, कामांची वाटणी करणे, सोपवलेली कामे त्यांनी व्यवस्थित केलीत की नाही ते पाहणे, इत्यादी अनेक बारीक सारीक कामांकडेही नाथ लक्ष देऊ लागले.